जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे उमेदवार होते सगळ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवरती शिवसेना एक नंबरला राहणार, हा एक नंबर पक्ष राहणार आहे आणि पंचायत समितीवरती शिवसेनेची सत्ता 100% येईल अशी आम्हाला शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना ग्वाही आहे असे आम्ही या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं आणि सगळे लोक आता तयारी लागलेले आहेत। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून गट आणि गणांसाठी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखतींचा सिलसिला। दिवसभरात 8 गट आणि 16 गणांमधील 42 इच्छुकांनी दिल्या मुलाखती। पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी पक्षाकडून लवकरच जाहीर करणार, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांची खेड टाइम्सला माहिती। पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविणार, जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केला विश्वास। नगराध्यक्षा मनीषा गोरे, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्यासह आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरातील नवनिर्वाचित 30 नगर सदस्यांचा सन्मान सोहळा। यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख उपनेते इरफान सय्यद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, तालुका प्रमुख निलेश पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका संघटक महादेव लिंबोरे, युवा सेना जिल्हा प्रमुख धनंजय पटारे, तालुका प्रमुख विशाल पोतले, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण आदींची उपस्थिती। शेल पिंपळगाव गटामधून बाजार समितीचे माजी सभापती विजयसिंह शिंदे असतील, जनसेवक आमचे श्रीनाथदादा लांडे असतील, त्या दोन्ही उमेदवारांनी जिल्हा परिषदच्या मुलाखती दिलेल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव तर्फे खेड गटामधून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आणि जनसेवक म्हणून चर्चेत असलेले श्रीनाथ लांडे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांच्या यादीत। शिवसेना पक्षाच्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत स्थळी सभापती विजयसिंह शिंदे यांची हजेरी। जिल्हा परिषदेच्या वाडा गटातून डॉक्टर संतोष सुपे, बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे, रेटवडी गटातून रोहिणी गणेश तिगडे, कुरुळी गटातून तनुजा निलेश पवार, पंचायत समितीच्या काळूस गणासाठी ॲडव्होकेट नवनाथ कड, कडूस गणातून प्रेमनाथ तुपे आदींनी दिल्या मुलाखती। खेड पोलीस ठाण्याअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थिनींचा परप्रांतीय कामगारांकडून लैंगिक छळ। पॉस्को अंतर्गत गुन्ह्याची नोंद, दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना बेड्या। पहिली घटना 1 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता घडली। 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून वहीच्या पानावर मजकूर लिहित काढली छेड। या प्रकरणी अजय श्यामलाल पाल वय 23 राहणार मूळ उत्तर प्रदेश याला अटक। राजगुरुनगर एसटी स्टँडवर शुक्रवारी सकाळी 12:15 वाजता घडलेल्या दुसऱ्या घटनेत 11वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीची 53 वर्षीय व्यक्तींनी काढली छेड। तुकाईवाडीच्या झंझणस्थळ येथील दगडू महादेव दरेकर याला पोलिसांनी घेतले ताब्यात। राजगुरुनगर शहरात एआयच्या माध्यमातून खोटा व्हिडिओ तयार करणारा मोकाट, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांवर वन विभागाकडून कारवाई शून्य। नागरिकांनी खोटी माहिती अथवा अफवा समाज माध्यमांवर प्रसारित करून लोकांमध्ये भीती पसरू नये। जुन्नर वन विभागाच्या राजगुरुनगर वन परिक्षेत्र विभागाचे अधिकारी वायू जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती। व्हिडिओची सत्यता पडताळणी केल्यानंतर सोशल मीडियाद्वारे प्रसारित झालेला व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार केल्याचं वन विभागाकडून करण्यात आलं स्पष्ट। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता सर्व संबंधित यंत्रणेमध्ये समन्वय साधून कामे करावीत। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या पूर्व नियोजन बैठकीत दिल्या सूचना। शासन, महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णय 14 डिसेंबर 2025 अन्वये मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू। राज्यातील शेतकऱ्यांकरता शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आदी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी 12माही शेत रस्ते उपलब्ध करणे हाच योजनेचा प्रमुख उद्देश। पूर्वीच्या वादातून कंपनीमध्ये रबर कापण्याच्या चाकूने 2 सख्ख्या भावांवर वार। चाकू हल्ल्यात दोघे गंभीर जखमी। परप्रांतीय संतोष कुमार श्रीमेकुलाल मूळ उत्तर प्रदेश याला बेड्या। आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। राहुल कामता प्रसाद कुमार वय वर्ष 18 यांची फिर्याद।
धानोरे येथील सचिन इंजिनिअरिंग कंपनीजवळ 31च्या रात्री 10:30 वाजता घडली घटना. चाकण शिक्रापूर रस्त्यावर मेदनकरवाडी गावच्या हद्दीत पिकअप जीप आणि स्कूटीची समोरासमोर धडक. पिकअप रॉंग साईडने आल्याने झालेल्या अपघातात तिघे गंभीर जखमी. विशाल गार्डन समोर झालेल्या अपघातात प्रशांत शेषराव सूर्य, खुशबू यशपाल शर्मा आणि दिशा अनिकेत डोंगरे हे तिघे जखमी. पिकअप चालक रोशन साहेबराव भोजने वय 33 राहणार गणेश मंदिर कडाचीवाडी चाकण, मूळ राहणार शेगाव बुलढाणा याच्यावर गुन्हा दाखल. राजगुरुनगर शहरातील विष्णू मंदिरात सद्गुरू चंडीराम महाराजांच्या 174व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम. चंडीराम महाराजांच्या समाधीस सकाळी विधिवत पूजा, महाअभिषेक करून दुपारनंतर महाप्रसादाचे करण्यात आले वाटप.